श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार कथा पारायण प्रत अध्याय 6. जय जयाजी श्राप दिवासी शेष स्याही कमळहंसा नमोब्ध वशो भा कमळा भाषा सुख विलासा रमेशा हे करुणा निधी दशयावंता दीनबंधू दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी का रसनेशी मागील अध्याय रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान येथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथाशी या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडुळ गावात येऊन या राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकालिका दैवत आहे तयाचे दर्शना लावला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला ते कालिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नादे पृथ्वीवर ते शिवहस्ताचे कालिका अस्त्र स्थापन केले महिषी त्या आश्रय करून दैत्य वदिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले म्हणे कालिका देवी वाहिले वरप्रदान घेई का वेदक कामना असेल चित्ती ते वरप्रदान मागे भगवती येरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकिजे तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी बहुत वृक्षांते भंगिता क्षिती मिश्रम पावले अंबिका हस्ती तरी माते विश्रांती सुखवासा भोगले मग अवश्य म्हणून उमारमन ते केले तेचे स्थापन ते उग्र दैवताती म्हणून अद्यापी आहे कली माझी त्या कालिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊनी पोटी मार्गलक्षणी तयासाठी संचार करिता झाला देवी प्रति करुणी नमन म्हणे मायो आश्चर्यपण म्या मंत्र काव्य केले निपुण त्याला सहाय्य होई तू तरी माझ्या हस्ती विराजून मम कवित्व विद्या गुरुण तया औपनी वरदान कार्य उदित होई का ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी शोभ चढला अंतकरणी शिवहस्ते अस्रा लागुनी पूर्णाश्रम झालाशी त्यात मच्छिंद्राचे भाषण त्या कालिका देवीने ऐकून येणे शोभले अंतकरण प्रलया समान जे जैसा मुचकंद श्रमुनी निद्रिस्त तय काल यवन गेला तेथ निद्रा बिघडता क्रोधा नलात प्रसर झाला त्या समयी की प्रल्हाद पडता परम संकष्टी विष्णू हृदय क्रोध दाटी प्रकट झाला कोरड्या काष्टी राक्षसा लागी नवटावया कशी कालिका हृदय सरिता उचंबळली क्रोध भरिता मच्छिंद्रा लागी मही सिंधू अर्था मिळू पाहे लगबगे की क्रोध न हे वडव आणल मच्छिंद्रा अब्दी अपार जल प्राशु पाहे उता वेळ अर्थ समज जाणून या म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भव पाणी श्रमले असता त्यातची माते दुःख वारता शिनू पाहसी पुढारा तुवा कवित्व विद्या निर्गुण माते मागशी वर प्रदान परिवर नये मजला विघ्न करवालाशी दुर्बुदे अरे मी आपुला भोग सारून निवांत बैसले शिवित स्थान ते माते वरा गुण शिनू पहासी दुरात्मया तरी आता मम लोचनी उभा न राहे जाई फिरुनी ना तरी आगळिक होता करणी शासन काळ लाभसी मी शिव करीचे अस्र तव करी राहीन काय विचित्र की करी कवळुनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा पितळ धातूची मुद्रिका रचली ते हिरा हिरकणी वेडका घडली ते वितुते कामना स्फुरली सरसर परता माघारा की वायसाचे धवलारी हंस बाळ करी चाकरी कन्याये दुराचारी इच्छू पाये मम काष्टा राव रंकाचे पंक्ती आला परिश्रेष्ठता त्याला की सिंधूची खूप स्थानी ठेला
नांदत की आवडीने, की रवी तेजाचे पाहुणी वास, दीप तेजाते करी आस, तन्याय शक्ती आश्रास, तव करी वसती प्रारब्धे, आला विचारिता पांडित्यपन, तो अजा रक्षका पुशेल कोठून, कन्याई मूर्खा जान, आलाशी येथे दुरात्मया, आहा प्रतापी विनता सुत, क्षीण चिरट होणी मस्त, कयाशी समता करू पाहत, देवी येथे आलाशी, अरे मी देव रुद्र कार्य असता, तव करी वसू हे काय होता, तुझे काही शंका बोलता, वाटली नाही दुरात्मया, तरी असो आता कैसे, हे तोनी जाय लपवी मुखास, ना तरी जीवित्वा पावशी नास, पतंग दीपा समजेवी, या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी, पतंग जळे दीपासवी, परी तैसे नवे माझे ठाई, प्रताप पाही तरी आता, आगे मित्रबिंब ते असे लहान, परी प्रताप तेचे भरे त्रिभुवन, ते वितुते दाखवून, वश करीन ये समयी, आगे प्रताप जेवी पंडू सुतानी, वायू सुतानी श्वेती धावनी, अक्षय ध्वजी वैसवनी, कीर्ती केली महिवरी, की अरुण मित्रा पुढे जोड, हे वितुते दावीन जाड, तरी दत्तपुत्र मी कोड, जगी मिरवीन ये वेळे, देवी म्हणे भ्रष्टा प्रियशी, कान फाडून तो आलाशी, इतक्याने भयाते मजदाविशी, परमीन भी सर्वता, हाती येऊनी करकंकन, शेंदूर आलाशी भाळी चर्चुन, परिमीन भी इतक्याने सरसर पसता हे भ्रष्टा, अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक, की धीवर जाण तुझा जनक, तरी तू मत्स्य मीन धरुणे कौतुके, निर्वाह करीबा उदराचा, तरी तुझ अजस्र विद्या निपुण, कासया व्हावी दारिद्र्य कारण, की अंधाचे जयन्मचक्षुलावन्य, सर्वथा उपयोगी दिशना, की बहुरूपी मिरवी शूर्पण, तरी ते खेळा पुरते निपुण, ते द्वंद्वजाळ सांभाळून, व्यवहार आव्हानी आपला, अरे माती दावी शिवरूप, दांभिक ठका महाप्रताप, अहंकृती मनाचे पाप, मना माझी मिरविका, तू ते वाटे मी महाथोर, वश केली भूते समग्र, तैसा नो हे व्यवहार, शिवाश्रमी असे, वगवली दृष्टी करीन वाकुडी, पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, ते मशका तव प्रौढी, किमर्थ व्यर्थ मिरवावी, आगा मशक धडका हानी बळे, तरी का पडेल मंद्राचल, तेवी तुमा ते घुंगरडे कवल, निजदृष्टी आव्हानीशी, मच्छिंद्र म्हणे देवी ऐक, बळीने वामन मानिला मशक, परिणामी पाताळ लोक निजरोष्टी दाविला, ऐशे शकता भद्रकाळी, चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी, मग प्रताप शिका ज्वाला माळी, कवळू पहा मच्छिंद्रा, मग परम क्रोधे ते अशी बोलत, म्हणे कौन प्रताप आहे तुथे, मददावी मशका येते, वामन कृत्य बळीजे, मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धाशी, मिरवलीच शिवकार्यशी, ते मददावी अहर्निशी, परीक्षा घेणे मी तुझी, आघातुर वाढला गगन चुंबित, परी वात शस्त्रे उचंबळत, ठेवी तुते तोची पंत, आज वृष्टी पडेल की, आगे बहु जिंकले समरांगणी, अभिमान नग वाढिला त्यांनी, परिप्रारब्ध योगे करुणी, छिन्न भिन्न होईल तो, ऐशी ऐकता भद्रकाळी, जेथे आली सिंह आरळली, प्रकट होता अंतराळी, ब्रह्मांड तेज उजळले, शब्द करिया त्या चाट, सहस्र विजूंचा कडकडाट, अनंतार्क उदयंत, महिलागे मिरवला, ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण, एरी अस्त्र नाही ते समय प्रदान, की देवदानवांचे मरण, महिला गी मृतशे, ते नोही बोलता वाणी, माया प्रलयींचा उदित अग्नी, सकळा शांत होणी शून्य वदनी, भक्षिणी राहे पंचभूता, ऐशी ते सकळ पूर्ण, वासो शक्तीची भगिनी दारुण, पाती झाली ऊर्ध्वगमन, तेज पंजा ऋणी, जव शब्द करिता अति अचाट, खचनी पडिता गिरी कपाट, वनचर पळता न मिळे वाट, ठाई ठाई दडता अति, अष्टदिग्गज अष्टदिक्वळ, परम हडवडले शब्द तुंबळ, अति अडथडाट कापे केवळ, महिला गी मिरतशे, हलावले समुद्रजळ, हलावले सप्त पाताळ, मै म्हणे वी रसातळ, पाहि नशे वाटते, उरंगनाथ सहस्रफणी, कवही उचली समूर्धनी, वाही
वाहू पाहे सकळा अवनी रसा तळ भोगाते ऐकोनी सबळ कडकडाट वराह दंत सावरी नेटे कुर्मपृष्टी आपली हाटे महिला गे देत असे ऐशे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले एकरा करून प्रकट वाहिले महिला गे मिरतसे सकळ झाली हडबडाट देवत चखले स्वर्गपीठ सोडून राहुनी वान पेट अंतराळी मिरती अंतराळी कडकडाट करिता बोली मच्छिंद्रा नेट म्हणे घाला येतशा चाट जीवित्या रक्षी जोगड्या तुवा व्यर्थ केली रळी आता महीची होईल रांगोळी तरी तू सोगुरू येणे काळी मरणा ते मिरवी का आगादैशे वज्राश्रय करुणा बा नागाचे होते चूर्ण तन्ने तू मही कारण शीन करीशी जोगड्या अरे हा सकळ मही पाठ तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पाहाशी वाट मिरवीशी कैसा जोगड्या की धरा सबळ ती आंदोळवी यावरी तळी भद्रकाळी तो मच्छिंद्र धान्याची पिष्टवळी आता मिरविना जोगड्या मच्छिंद्र म्हणे बोलशी वाणी परी ते उर्चिक कंटकाची खाणी दंश करिता मजला गुणी त्याला मारीन निश्चय मग भस्म जळी कक्षीपुटी करी कवळुनी भस्मची मुठी मंत्रासराती आळुनी पोटी प्रकट झाडी तेजस्वी जैसे सहस्र अर्कते जर की उदय पावला बडाग्नी गोल कलिका विधान तम मंडळ निरसावयात जातचे कालिका कनक कश्य पूजांगी मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी स्तंभावरीस भस्मच मोठी वेगी नरहरी रूपे प्रकटली परम क्रोधी वडवानल भद्रकाळी ते समुद्रजल प्रासावया उता वेळ गगनपंते जातचे ते वास वास अर्क करी भद्रकाळी अस्त्र शिव करीचे उभय ते सवार प्रताप नगरीचे युद्धा लागी मरले पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्य पार ओशना कवी मृतचे की एक मेरू एक मांदर की वायू आणि वायू कुमार देवी भद्रकाळी वसवासर गगना माझी मृत की जेठिया माझी जरासंध तया भिडला भीम प्रसिद्ध ही कपी माझी सुग्रीव द्वंद वाळी लागी भिडतसे तन्याय उभय भक्त शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी झोंबी लोंबी झोंबी प्राण रहिती करू पाहती एकमेका मग तो एकची दंडनाट झाला सब ब्रह्मांड स्फोट युवानी पळविती देवता वाट चुकार परी मिळतसे दोन्ही असले बळवंत एकमेकांते प्रहार करीत जेने प्रहारे भयवित दाही दिशा ते होती परी ती काळी अस्त्र दैवत तिने ग्राशिले वासव शक्ती ते मग अति क्रूर होऊनी उन्मत मच्छिंद्रावरी चालली ते पाहुणे मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्मची मुठीत मग एकादश सस्तांते रुद्र मंत्र प्रयोग स्मर्तचे जेणेकरून एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेज पुंज नक्षत्र चंद्र कालिकाश्र मिरवले ते महाप्रलयाकार भयंकर रूपे अनिवार ते पाहताची कालिकाश्र शक्ती लागी प्रवर्तली सकळा करुणी नमना नमन स्तुतीस वाळुनी खरुणी रत्न परमभक्ती शक्तीचे कारण शृंगारिले रुद्रांते ते नवरत्नाचा सुगध शृंगार भूषणी मिरवता द्वादश रुद्र शांत होणी महारुद्र आयल रूपी पावले ते पावणी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र तरे परीत तया साय धर्मास्त्र महात ते मिरवतसे तेने करून धुवा धुवाकार मावळला मित्र तारा चंद्र तया संधित वज्रास्त्र निजमस्तकी भेदतसे परिती चपळ कालिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी आपटी झाली शैलाद्रीमही उत्तर दिशेकारणे तेने घाये शैलांद्री पर्वत निमा चोर झाला नेमस्त ही साक्षाद्यापी हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नेशीची रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देश पर्यंत महाद्रे आहे नांदत पैलनशे महाराज असो आयशे वज्रास्त्र सरले धुमास्त्र ते गेलेले ते पाहुणे वहिले वाताकर्षण जपतसे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रकारणे ते शुक्र मंत्र पदरा संजीवनी लादली वशिष्ठा धेनू झाला की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ ते विदत्त सुक्तिका गर्भ सुक्ताश्रय मिळाले हे यमालागी यमन साधले दमालागी दमन साधले ते युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका कारण मिळवले वज्राश्रय चक्रवराजमान
देवता लादले अमृतपान. ते विदत्ताने शुक्तिका कारण मच्छिंद्राती मिरवले. रत्नात मंत्रावली दत्त देत कृपेची वर्धवाली. भस्मची मुठी योजने ते काळी प्रोषिता झाला मच्छिंद्रा. तव ते मंत्रास गुप्त कालिका देवी वर वहात. प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा पै झाला. तेने देवी विकळ झाली गगनाहुनी आदळली. त्याने धायाती व्यापली केवल दिशे भरशेने. परे मही पडता ऐशे वाटले मेरू मांदाना कोसळले. त्याने प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी. कितीक सावजी झाली चूर्ण काही पडता रानोरान. रचका पावती समुच्चय जन देव दानव विस्मित. असोती आवरण अवस्था महिने चेष्टित झाली माता. श्वेत नैनी विकळ देहस्ता अवस्थेत मिरवली. प्राणरहित हो पाय वेगी स्मरला उमाराय. ते वाघवाट धावणी रणोपाय जावणी पोचले कैलासा. जाताची श्रवणद्वारी बुभाट सावध होय कैलास नाथा. की शिव करीचे कालिकास्त्र अचाट संकटात पडिले. तो हृदय पाहि विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन. मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन त्या ठाई पतला हिताची देखील मच्छिंद्रनाथ. धावणी लगबगी अति त्वरित चरण कमळी कामना मूर्ध कमल अर्पित शे. शिवतृणी नंदिकेश्वरी भावकी कौळिका दशम करी. भेटून हृदय प्रेमलहरी आवळून धरितसे. म्हणे तानुल्या अति थोर करुण लाविला चमत्कार. मजकरीचे कालिकास्त्र आज जिंकले पराक्रमे. नाथ म्हणे जी आदिनाथा ही तो कुपेची बोध सरिता. बद्रिकाश्रमी राहुणी दत्ता श्रुत केले तुम्ही माते. सन्मास महाराजा रक्षिणी माते. प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त. त्या प्रसन्न फळाचे उदित माते उपिले कृपेने. शिव म्हणे बा असतो आता सावध करी कालिका देवता. नाथ म्हणे वरदा असता मम मोळी स्पर्शाचा. माझे मागणे आहे किंचित देवनी स्वामीने करावे श्रुत. त्याचा संजीवनीचे अर्थ शुक्रकाच्या फळाला असे सिद्ध सर्वेश वर्धमोळी. म्हणे कामना उचित झाली तदनो अर्थ एक काली. लादशी तू वद वत्सा. नाथ म्हणे पंचवक्त्रा तवा कवित्व करिले सांबरे पवित्रा. त्या ते वर देवनी वरद पात्रा. कालिका आश्रम मिरवावे जैसे तव करी बहु दिवस. बसुनी अमित केले कार्यास तेवी माझे वक्त्रास. कालिकेने बसावे जे जे कार्य लागे माते. तदनो कार्य व्हावे सरते. आणि पुढे मंत्र कार्य ते उपयोग व्हावे जैशी. ऐशे रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन. तरी कामना समाधान निज देही. नाजल अवश्य म्हणून उमार म्हणा. कालिका तो करी उपिना. पर्यासमी जीवित्वदान. कालिके ते स्वीकारी या परी मी ही उमानाथ. तत्कार्याचे आहे उदित. ऐशे म्हणून करतरी त्वरित. भाशी घातली मच्छिंद्रे मग चरणी माता ठेवणी. भस्माची मुठी घेऊनी वाता आश्रमंत्र आकर्षण जपणी. बोलत असे वैखरी पूर्ण पाठ वैखरी शिवता. भस्माची मुठी फेकी तत्वजा. त्याने हृदयात होऊनी सर्वता. कालिका देवी उठली उठणी सावध होणी. काही दिशा पाहिणे हळवणी. अकस्मात शुळपाने आपले दृष्टी देखील. मग लगबग येऊन त्वरित शिवपदी मोडी सज्ज करीत. म्हणे महाराजा आदिनाथ आजी जीवित्व थवा तिथले जैसे होय सर्पसत्रास. कोई मिरवला असती कथ्यास. तेवी आज मम प्राणास रक्षित झालास. आदिनाथ भस्मासुराच्या पवनवाती आपण पाळीला होती व्यावृत्ती. येथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपा पात्री मिरवली. ही शक्ती घाते सुमित्रा सुत. पुढे होता रघुनाथ इकडे होता हनुमंत. प्रसन्न झाले त्याती झालास. प्रल्हादाच्या काय वराशी नरहरी धावला ती उद्देशी. त्यांना आजी तू मजपाशी मिरवला अशी की कृपेने. आईशे म्हणून कालिका देवी वारंवार लागे पायी. या परी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक. देशील जरी कृपा करून तरी तुझ देईन रा नागरत्न. देवी म्हणे उमार म्हण अर्थ कोणता बोलवा. शिव म्हणे बहु दिवस मम करी विराजलेस. आता येऊनी मच्छिंद्रास जग उपकारी बसावे. ह्याची मागणे माझे आहे. तवा कृपा करून मज द्यावे. हे वचन ऐकून महामाय गदगदा हसिनली. म्हणे महाराजा पायापशी
मी म्हणते तुमची दाशी, इतके वेळ धोरणे मानसी, दान मागता हे गाय, जिकडे धाड तिकडे जाईन, तुमची आज्ञा मज प्रमाण, इतके वेळ धरून दान म्हणणे अनुचित हे, गायच्या वाचस्पती ज्ञान चाड, अजार रक्षका पुशे कोड, कन्या माझी अपाड, जलपाशी की महाराजा, की उड्डाण कराव्या अर्थी, गोला अंगुला स्तवी मारुती, तन्याय मम प्रयुक्ती, जलपदा की महाराजा, की पियुष्या मृत्यू निवारणास, कविता झाला बळीरस, टाक्याकरिता महापरिस, विनतशे धनाड्याला, कन्याय अपर्णापती, गौप्य धनुनी करिता विनंती, परिहेस लागे सेवकाप्रती, कधी काळी साजना, तरी आता सोयीचे मान्य करीन स्वामी शब्दास, मग बोलावून मच्छिंद्रास, जननी हृदय कवळिता, म्हणे बारे ऐकोचन साबरी विद्या कविरत्न, जेथे येईल माझे नाम तेथे साह्य मिळासे, कवनार्थी असो कैसे, मी प्रवर्तवून उच्चारास, ऐसे करतल देईल भाष्य, समाधानी मिरवले, मच्छिंद्र आणि उमानात देवीने ठेवून 3 रात्र, मग स्नेह संपन्न बोले बोलत, मच्छिंद्रनाथा ओढविले, या उपरी शिवे देवीच्या पाणी, मच्छिंद्रनाथांच्या कृपे उपणे, अति गौरवे शूलपाणी, स्वस्थानाशी जात असे. मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोलवणी स्वस्थाना येत, शिव पावले कैलासात, मच्छिंद्रनाथ भेटवली. या परी तिथून मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत, तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत, गदातीर्थी पातला, गदातीर्थी करून स्नान येत हरेश्वरा दर्शन करणे, ते कथावर्तीला रसल पूर्ण पुढीला देवंदू आता, शिवसुत वीरभद्र, महाजटी प्रतापरुद्र, तयाचे भेटता नाथ मच्छिंद्र, समरांगणी मिरवती. असो येऊनी त्या प्रसंगी आता, भावे पूजली कालिका देवता, तरी पठणी उपयोग बहुता, मुष्टी निवरांनी पडेल. पुढे मंत्र पुष्टी दृष्टी, बाधा न करी तीर्थाची या पाठी, कुडे चेडे जारणा लुटी, मरण भीती वादेना. हा अध्याय नित्य पठीने करील तो इतक्या भयापासून सुटेल, आणि हा अध्याय गृही पाडेल, कधीही पिडा त्याशी नव्हे. आणि कोणाचे जगा अंतता काळी मुष्टीची बाधा होता, त्याचे प्रसंग श्रवणी पडता क्षम होईन ती मुष्टी. ऐशी गोरक्षेचे कथन वडला आहे की मायकारी ग्रंथाकरण, तरी जनहो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पडावा. हा ग्रंथ मनाला उगलीच वाणी, तरी नोहे आहे अमृत संजुनी. पहा सिद्धाची वागवाणी, श्री गोरक्षे कथेली, तरी विश्वास धरून चित्ता प्रचित घ्यावी पठन करिता, नाहीतरी ग्रंथ उगाची निंदिता, दशा माझी पडाल की यापरी अर्थार्थी, उगेची निंदा ग्रंथाप्रती, तयाच निर्वोष पाहुणी क्षिती यमपुरी वशित. तरी श्रुते भाविकजन, मी सांगतो एकच वचन, भाव विश्वास करा रोहन, सकळ स्वार्थ पुरेल की. जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वशी तरुण गेले, सत्यवजनी जगी मिळवले, संतवन्नी विश्वासयुक्त. तरी जगा माझी थंडी स्वत, मालुनारी संशत, विश्वास झाला ब्रह्मयुक्त, संतपती भावार्थ. स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्यक व्यायकार, सदा परिषद भाविक चतुर. षष्टाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शिवम भवस्तु शिरस्तु. श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय समाप्त. जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री नवनाथ महाराज, जय श्री मच्छिंद्रनाथ, जय श्री अंबिका देवी. नमस्ते नमस्ते.